नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 याचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्याआधी थोडक्यात माहिती बघू. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण समस्या सोडविता येतील अशी कल्पना त्यावेळीच्या मद्रास चेन्नई प्रांतीय सरकारने मांडले होते. 1882 साली मद्रास सरकारने राज्यातील शेतीसाठी सहकारी बँक स्थापन करण्याचा शक्यतो अभ्यास करण्यासाठी सर फ्रेडरिक निकोल्सन यांना युरोपात पाठवले होते. 1899 मध्ये सर फ्रेडरिक निकोल्सन यांनी जर्मनीच्या धर्तीवर रफायझन पद्धतीच्या सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या जाव्यात अशी आपल्या अहवालात शिफारस केली होती. याच काळात ड्युपरनेक्स यांनी उत्तर प्रदेशात ग्रामीण बँक स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सन 1900 साली सर एडवर्ड लॉर्ड यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेच्या सोसायट्याचा अभ्यास करून सहकारी सोसायट्याची योग्य कायदा करण्याच्या दृष्टीने एक समिती नेमली होती. त्यामध्ये डेझिल इबेस्टीन यांनी 23 ऑक्टोबर 1903 मध्ये सहकारी कायद्याचा मसुदा तयार केला होता. सर एडवर्ड लॉ समितीच्या शिफारशीनुसार सहकारी पतसंस्था कायदा 1904 हा सहकारी संस्थांसाठी पहिला कायदा भारत सरकारने सहमत केला. पहिला सहकारी कायदा कधी सहमत केला तर 1904. हा कायदा म्हणजे भारतीय सहकारी चळवळीची सुरुवात होती. 1904च्या सहकारी कायद्यानुसार सहकारी तत्त्वावर पतसंस्था काढण्यासाठी योग्य सोय करण्यात आलेली होती. या कायद्यात पुढील 7 ते 8 वर्षाच्या काळात अनेक दोष दिसून आले, कारण पतपुरवठा सोडून अन्य प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची त्यामध्ये सोय नव्हती. या कायद्यातील उणिवा दूर करण्यासाठी नव्याने पुन्हा 1912 साली भारतातील दुसरा सहकारी कायदा संमत करण्यात आला होता. दुसरा कायदा 1912 साली संमत करण्यात आला. या कायद्यात 1904च्या कायद्यातील बहुतेक तरतुदी तशाच ठेवण्यात आल्या. या कायद्यात पतपेढ्याविषयी अन्य प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले होते. सहकार हा विषय जेव्हा राज्य सरकारकडे आल्यानंतर मुंबई सरकारने मुंबई प्रांताकरिता मुंबई सहकारी कायदा 1925 हा कायदा पास केला होता. या कायद्यात देखील बदल करण्यात परिस्थितीनुसार कायद्यातील अपुऱ्या व अयोग्य वाटू लागलेल्या असल्यामुळे त्यानंतर सन 1925 ते 1960 या काळात या कायद्यात वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या. परंतु अशा कायद्याची आवश्यकता भासू लागल्याने भारत सरकारने सन 1956 मध्ये एक समिती नेमली व मुंबई सरकारनेही श्री जी.एम. लाड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास व पहिली समिती नेमली होती. दोन्ही समितीचा अहवाल आणि शिफारसी लक्षात घेऊन महाराष्ट्र कायदे मंडळाने नवीन सहकारी कायद्याचे विधेयक 1960 मध्ये मंजूर केले आणि याच 1960च्या कायद्यानुसार आपल्याला प्रत्येक सहकारी संस्थेची स्थापना करणे आवश्यक असते. म्हणजे भारतात पहिला कायदा कधी संमत झाला तर 1904, त्यानंतर 1912 आणि आपल्या महाराष्ट्रात सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी 1960 या कायद्याअंतर्गत सहकारी संस्थेची स्थापना केली जाते. प्रत्येक स्टेपमध्ये सहकाराचे कायदे बदलले आहेत. त्यामध्ये अनेक वेळा दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि 1960च्या सहकारी संस्थेच्या कायद्यात
97व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 14 फेब्रुवारी 2013 काही नवीन दुरुस्त्या सुचविल्या आहेत. 1960ला कायदा मंजूर झाला असला तरीही हा कायदा 26 जानेवारी 1962 या दिवसापासून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या माहितीच्या आधारे आपण सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे साधने याचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो पुढे चालू ठेवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. सहकारी संस्थेमध्ये सभासदांच्या हितसंबंधांचे संवर्धन करणे सहकारी संस्थेचे प्रमुख उद्दिष्टे असते. त्याचप्रमाणे सहकारी संस्थांना देखील आपला व्यवसाय चालविण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. या सहकारी संस्थेमध्ये 2 प्रकारचे भाग भांडवलाचे साधने आहेत. त्यामध्ये अ. अंतर्गत साधने आणि ब. बहिर्गत साधने हे सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे 2 साधने आहेत. यामध्ये आपण अंतर्गत साधने यामधील 1 नंबरचं साधन बघायचं आहे, भाग भांडवल. हे आपण आता पुढे बघणार आहोत. भाग भांडवल म्हणजे काय तर शेअर्स. कुठलीही सहकारी संस्था स्थापन करताना आपले शेअर्स मार्केटला विक्रीला काढतो. त्यानंतर त्यांना सुद्धा विशिष्ट प्रकारच्या भांडवल उभारणी होत असते. भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या अंतर्गत भांडवल उभारणीचं एक प्रमुख वित्तीय साधन आहे. भांडवल हे संस्थेच्या मालकीचे भांडवल असते. भाग भांडवल हे कसे असते? संस्थेच्या मालकीचे भांडवल असते. भाग म्हणजे संस्थेच्या सभासदांचा एकूण भाग भांडवलातील लहान हिस्सा किंवा अंश होय. भाग म्हणजे काय तर संस्थेच्या सभासदांचा एकूण भाग भांडवलातील एक लहान हिस्सा किंवा अंश होय. सहकारी संस्था जेव्हा भागाची विक्री करून भांडवल जमा करतो तेव्हा त्यास भाग भांडवल असे म्हणतात. भाग भांडवल हे संस्था अस्तित्वात असेपर्यंत संस्थेत राहते. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्ती सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या 1/5 म्हणजे काय 1/5 किंवा ₹5 लाखापेक्षा अधिक रकमेचे भांडवल धारण करू शकत नाही. म्हणजे काय तर 1/5 किंवा 5 लाख रुपयापेक्षा अधिक भाग भांडवल तो एक व्यक्ती धारण करू शकत नाही. भाग भांडवलाचे काही वैशिष्ट्ये सुद्धा असतात. त्यामध्ये कार्यक्षेत्रात भाग विक्री करणे, भागधारणावरील मर्यादा असतात, भागाच्या हस्तांतरणावरील निर्बंध असतात, भाग जप्तीपासून संरक्षण मिळतं, भागाची परतफेड होते, लाभांशावरील मर्यादा असतात, संस्था सभासद वैशिष्ट्ये असतं, कर्ज देण्यावर बंधन असतं, ठेवीचे भागामध्ये रूपांतर होतं, भाग भांडवलातील राज्य सरकारची भागीदारी असते. भाग विक्रीमुळे काही फायदेसुद्धा होत असतात. स्थिर भांडवलास उपयुक्त असते, कायम मालकी मिळत असते, विनातारण भांडवल जमा होत असतं, दीर्घ मुदतीचे भांडवल मिळत असते, व्यवस्थापनात सहभाग होता येतो, संस्थेवर अंकुश ठेवता येतो, स्वस्त व सुलभ मार्ग भाग विक्री असतो, लाभांश देण्याचेही बंधन राहत नाही. तर अशा प्रकारे आपण पहिलं भाग भांडवल हे पहिला पॉईंट बघितलेला आहे. त्यानंतर 2 नंबर पुढचं बघायचं आपल्याला प्रवेश शुल्क. प्रवेश शुल्क सहकारी संस्था सभासदांचा अर्ज भरून घेताना प्रवेश शुल्क आकारतात. त्याला आपण एंट्रन्स फीस. प्रवेश शुल्काच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम फार अल्प असते. जेव्हा सहकारी संस्था सभासदांकडून अर्ज भरून घेतात त्यावेळेस प्रवेश शुल्क आकारतात, पण हे खूप शुल्क कमी असतं. म्हणून रक्कम ही कशी असते? गोळा होणारी फार अल्प असते, म्हणजे कमी असते. हे प्रवेश शुल्क साधारणपणे
1 रुपया ते 10 रुपयेपर्यंत असतं. संस्थेत जितके सभासद असतात त्याच प्रमाणात प्रवेश फी जमा होत असते. प्रवेश शुल्क परत करावे लागत नाही. प्रवेश शुल्काच्या रकमेमुळे सहकारी संस्थेला बिनपरतीचे भांडवल मिळते. प्रवेश फी ही स्वतंत्र खात्यात जमा केली जाते. ही संस्था प्रवेश शुल्काची रक्कम राखीव निधीत जमा करतात. या रकमेचा वापर काही संस्था कायदेशीर गुंतवणुकीसाठीही करतात. त्यानंतर आपल्याला तिसरा बघायचा आहे राखीव निधी. तिसरा क्रमांक रिझर्व्ह फंड. सहकारी संस्थेला दरवर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यापैकी म्हणजे सहकारी संस्थेला होणारा नफा किमान 1/4 म्हणजेच 25% इतकी रक्कम कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवावी लागते. म्हणजे सहकारी संस्थेला वर्षाकाठी जो काही नफा होतो, जसे की 1 लाख नफा झाला असेल तर 25% रक्कम म्हणजेच 25,000 हा राखीव निधीत ठेवावा लागतो. कारण भविष्यात सहकारी संस्थेला नुकसान झाल्यास अशावेळी राखीव निधीचा वापर केला जातो. ज्या संस्थेस आपल्या व्यवहारापासून नफा मिळतो किंवा नफा मिळू शकतो अशा संस्थेस राखीव निधी ठेवावीच लागते. त्यामध्ये राखीव निधीमध्ये काही प्रकार पण असतात. त्यामध्ये सामान्य राखीव निधी जी 25% ठेवली जाते. लाभांश सामान्यीकरण निधी, एखाद्या वेळेस जर नफा नाही झाला तर या निधीचा लाभ होतो. त्यामध्ये तिसरं विशेष बुडीत कर्ज निधी, एखाद्या वेळेस संस्थेचं कर्ज नाही मिळाल्यास या निधीचा तिथे फायदा होत असतो. त्यानंतर किमती चढ उतार निधी, एखाद्या वेळेस सहकारी संस्थेत किमतीमध्ये कमी जास्त झाल्यास नुकसान होताना हा निधी तिथे त्यास लाभ मिळवून देतो. त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे चौथं भांडवल उभारणीचं साधन सभासदाच्या ठेवी. सहकारी संस्थेच्या कायद्यातील तरतुदीनुसार ठराविक टक्के व्याज देऊन सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारत असतात. शेअर विक्रीला काढणे, प्रवेश शुल्क सभासदांकडून ठेवी. जेव्हा एखाद्या सभासद सहकारी संस्थेचे सभासदत्व प्राप्त करतो तेव्हा त्याला काही प्रमाणात सहकारी संस्थेमध्ये आपलं डिपॉझिट करणे आवश्यक असते. त्या माध्यमातून सहकारी संस्थेला मोठ्या प्रमाणात भांडवल मिळत असते. त्या माध्यमातून सहकारी संस्थेला मोठ्या प्रमाणात भांडवल मिळते. तर हे झालेले आहेत अंतर्गत साधने. त्यानंतर आपण पुढे आपल्याला बघायचं आहे